साठी आनंदाची बातमी. कापसाचे भाव पुन्हा वाढणार. किती वाढणार भाव, ह्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर पाहणार आहोत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे भाव आहेत त्यांचे भाव कमी होण्याची कारण, तसेच वाढण्यासाठी जी अनुकूल परिस्थिती आहे तर हे कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या संदर्भामध्ये आपण सगळी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर कृषी मित्रांनो, आपला जो आवडते चॅनल आहे STR ॲग्री कोच, यामध्ये मी सखाराम राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कृषी मित्रांनो, कापूस भावासंदर्भामध्ये जो अंदाज वर्तविण्यात येत आहे त्या संदर्भात मी सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्यास विशेष माहिती यातून आपल्याला मिळेल. आपण जराही वेळ न दवडता आपलं जे मेन विषय आहे त्यावर त्याचा विषय सुरुवात करूया. कृषी मित्रांनो, कापूस हे पीक नगदी पीक म्हणून मराठवाडा, खानदेश, विदर्भ मध्ये याचं जास्त प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. बऱ्याच शेतकरी बांधवांचं अर्थकारण हे कापूस या पिकावर असून काही वर्षापासून कापूस पिकाची जी शेती आहे ही तोट्यामध्ये जात आहे. तरी याचे बरेच कारण आहेत, जसे की कृषी निविष्ठाच्या जी किमती आहेत ते वाढलेले आहेत, तसेच इंधनाच्या किंमती हे वाढलेले आहेत. कृषी मित्रांनो, आपण ह्या सगळ्या बाबतीत विशेष माहिती घेणार आहोत. त्याआधी जर आपण STR ॲग्री कोच YouTube चॅनलमध्ये जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे असेच नवीन माहिती आपणास मिळेल आणि माझे जे व्हिडिओज येतात ते आपल्याला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून द्या, जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे सगळ्याच्या आधी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून पाहायला भेटेल. तर कृषी मित्रांनो, कापूस पिकावर जे येणारे संकट आहे किंवा त्याचे ज्या किमती आहेत हे ढासळण्याचे कारण आणि जागतिक स्तरावर जे हालचाली आहेत या संदर्भामध्ये आपण सविस्तर पाहतोय. तर इंधनाच्या वाढत्या किमती, कृषी निविष्ठाच्या वाढत्या किमती, तसेच लेबर मजूर यांच्या वाढीमुळे आणि जे बाजार किंमत आहे हे अतिशय कमी असून बरेच शेतकरी बांधवांना कापसामध्ये ओलावा असल्याची, तसेच दर्जाहीन कमी दर्जाचं असल्याचं कारण सांगून 60 से 6000 ते 68 म्हणजे 6800 पर्यंत हे कापूस कमी दर्जाचा किंवा ओला असल्याचे कारण सांगून कापसाचे बाजारभाव हे दबावाखाली आणले जात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या जे नगदी पीक आहे कापूस याच्यावर जास्तीचं संकट निर्माण झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर कापूस दरवर्षीपेक्षा ह्या गोष्टी उत्पादनात जे खर्च वाढलेला आहे आणि मार्केटचा जो बाजारभाव आहे हे सरळ कमी असल्या कारणानं शेतकरी हे संकटात सापडलेले आहे. तर कृषी मित्रांनो, कापूस या पिकावर मागील काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे म्हणजेच मान्सूनच्या नंतर जे अवकाळी पाऊस आहे, तसंच पिंक बॉलवर गुलाबी बोंडाळी ह्याचं जे जास्त प्रमाणामध्ये अटॅक आल्यामुळे उत्पादनामध्ये जी घट आलेली, तसेच कापसाची जी दर्जा आहे हे कमी झाला असून पाहिजे त्या प्रमाणात अपेक्षित उत्पादन झालेले नाही आणि मार्केटमध्ये जे रेट आहे ते सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात भेटत नसल्यामुळे कापूस हे पीक जे की शेतकऱ्याचं जे अर्थकारण आहे हे सगळं याच्यावर अवलंबून असताना हे सरळ त्याच्यामध्ये खूप डबघाईला आलेले आहे. तर त्यासाठी बरेच जे कापूस विपणन तज्ज्ञ आहेत यांच्या म्हणण्यानुसार आपण जे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापसाचे रेट वाढण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्याचे एकमेव कारण असं आहे की मार्केटमध्ये पाहिजे त्या प्रमाणात आवक नसून आणि दर्जेदार कापूस मार्केटला उपलब्ध नसल्यामुळे जे मार्केटला शेतकरी बांधवाकडे कापूस आहे त्याला सरकीला सुद्धा, तसंच रुई म्हणजे कापसाचे जे गाठी आहेत त्याचे सुद्धा जागतिक स्तरावर ह्या हालचाली मागणीची जी हालचाली वाढत असल्यामुळे मार्केटला कापसाची आवक घटल्याने तसंच दर्जाहीन कापूस म्हणजे पाहिजे त्या दर्जाचा कापूस भेटत नसल्यामुळे
आता जे रेट चालू आहेत 6,000 ते 6,800 पर्यंतचे, तर त्याच्यामध्ये निश्चित वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत. कारण जे जिनिंग्स आहेत किंवा जागतिक स्तरावर जी मागणी आहे त्याच्यामध्ये दर्जेदार कापूस भेटत नसून त्याच्यामध्ये जी सरकी आहे त्याची सुद्धा मागणी वाढलेली आहे. तर त्यामुळे कृषी मित्रांनो, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत कापूस विपणन तज्ञ याने जे अंदाज वर्तवलेला आहे की 7,000 ते 7,500 पर्यंत कापसाचे दर जाऊ शकतात. वास्तविक पाहता जे शासनाचे हमी भाव आहेत हे 7,020 रुपये असताना देखील हे जिनिंगवाले किंवा व्यापारी जे आहेत हे 6,000 ते 6,800 खरेदी करत आहेत. याच्यामुळे सरळ शेतकऱ्यांचा खूप मोठा तोटा होत असून ओलावा तसंच कमी क्वालिटीचा किंवा कमी दर्जाचा कापूस असल्या कारणाने असे कारण देत कापसाचे रेटचे हे दबावामध्ये आणत आहेत. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हे जे जागतिक स्तरावरील हालचाली आहेत यानुसार निश्चितच आपल्याला, कारण ह्या वर्षी उत्पादनामध्ये घट सुद्धा आलेले आहे, तसेच मान्सूनोत्तर जे पाऊस झालेला आहे हा अवकाळी पावसामुळे कापसाचा दर्जाही खालवला आहे. तसंच हरियाणामध्ये गुलाबी बोंडअळीचा अतिशय जास्तीचा फटका बसल्यामुळे भारत देशामध्ये तसंच इस्रायल, अमेरिका सारख्या देशामध्ये उत्पन्नामध्ये खूप घट आल्यामुळे ह्या हालचाली जोमाने सुरू झाल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांसाठी म्हणजे आनंदाची बातमी ह्यामुळे आहे की बाजारपेठेमध्ये कापूस हे कमी प्रमाणात आवक होत असून पाहिजे त्या दर्जाचा कापूस भेटत नाही. तरी ह्या कापसाला निश्चितच 7,500 ते 8,000 पर्यंत दर जाऊ शकतो असे कापूस विपणन तज्ञचे म्हणणे आहे. तरी कृषी मित्रांनो, ह्याकडे सगळे शेतकरी बांधवांचं लक्ष लागून आहे. तर निश्चितच ही जी बाब आहे समजण्यासारखी आहे आणि आपल्याला कापूस हे शक्यतो जर परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने विक्री करण्यासारखंच नाही. मोठे शेतकरी हे एकाच वेळेला कापूस न विकता हे 2 ते 3 टप्प्यामध्ये विकायला पाहिजे, जेणेकरून यांना जे दर आहे ह्या बाबतीत सरासरी ही चांगली भेटू शकते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने जर विक्री केली तर खूप चांगलं. पण हे जे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे हे एक तज्ञाच्या मार्फत आपण ही माहिती आपणास पुरवलेली आहे. तर कृषी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या व्हिडिओतून आपल्याला काय शिकण्यास भेटलं हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. तसंच STR ॲग्रीकोच YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी अशी नवनवीन माहिती आपल्यासमोर ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि नोटिफिकेशन ऑल करून घ्या, जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्याला पाहण्यास नोटिफिकेशन मिळेल. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.